शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली जवळील खोनी ग्रुप ग्रामपंचायतीत ज्योती हनुमान जाधव यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली। या ग्रामपंचायतीतील 11 सदस्यांपैकी 7 सदस्य उपस्थित होते। ज्योती जाधव यांचे सरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशक पत्र आले होते। यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पी.बी. हारड यांनी काम पाहिले होते, तर ग्रामसेवक अधिकारी दिलीप जागरे उपस्थित होते। सरपंचपदी निवड झाल्याबद्दल जाधव यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले। ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश पाटील यांसह किरण ठोंबरे यांनी जाधव यांचे अभिनंदन केले। जाधव यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल यावेळी रमेश पाटील यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले। सर्व ग्रामपंचायती सदस्यांचे मुले बिनविरोध झाले, त्यांचे मला आभार वाटते। ती हनुमान जाधव खोनी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। आज एकही अर्ज न आल्यामुळे बिनविरोध झालं। बिनविरोधचा अर्थच तो आहे। खरंच मी सर्व सदस्यांचे सुद्धा अभिनंदन करतो की हीच परंपरा जर ठेवली तर विकासाला चालना मिळेल। आणि जो काय आपल्यामधला कटुता नाहीच म्हणणार, कारण कटुता असती तर कोणातरी अर्ज आला असता। अर्ज नाही आला जर या ग्रामपंचायतीला कोणाचाही कटुता नाही। आणि सर्वांचे सर्व मतदार असतील किंवा सर्व कार्यकर्ते असतील, जे मेहनत घेणारे असतील, याला सजेशन करणारे जे लोक असतील, त्यांचंही मी अभिनंदन करतो। विकासाची काय कामं डोळ्यासमोर आहेत ती तर दिसतातच। काम ह्या खोनी ग्रामपंचायतमध्ये काय आहे, कारण मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे कुठल्याही कुणाच्या कुबड्या म्हणजे थोडक्यात पंचायत समिती जिल्हा परिषदेची आता मधल्या काळात फक्त 25 लाख रुपये मी या स्मशानासाठी वगैरे आणलेले, नंतर पूर्ण टोटली खर्च हा ग्रामपंचायतच केलेला। आणि ग्रामपंचायतने आज बघता तुम्ही रस्ते वगैरे विकासाबाबत इथं काही टेन्शन नाही किंवा कुठलीही चर्चा करण्याची गरज नाही। याच्या पुढे सुद्धा आता ज्या सरपंच झाले त्यांच्या माध्यमातून तसाच विकास होईल आणि मला खात्री आहे। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।